नमस्कार. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा या मंडळाच्या कार्यकारिणी समितीच्या वतीनं सर्व कार्यकर्ते, वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक आणि मुंबईच्या राजाच्या भक्तगणांचं स्वागत. प्रथमतः उत्सव मंडळाचे माजी खजिनदार व कार्यकारिणी सदस्य स्वर्गीय दिनेश नारायण गायचोर तसेच आपल्या अलौकिक संकल्पनेतून व हस्तकौशल्यातून सन 1990 ते 2002 पर्यंत मुंबईचा राजा साकारणारे ज्येष्ठ मूर्तिकार आणि बृहन्मुंबई मूर्तिकार संघाचे अध्यक्ष स्वर्गीय गजानन अण्णा तोंडवळकर आणि विभागीय ज्ञात अज्ञात व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून सन 2024-25च्या वार्षिक कार्यकारिणी कार्य अहवाल आम्ही आपणासमोर सादर करत आहोत. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा 97 वर्षांची गौरवशाली परंपरा, भक्ती आणि उत्सवाचा वारसा घेऊन या वर्षी देखील मंडळ एक नवा अध्याय सत्यात उतरवण्यासाठी सज्ज झाले होते. या वर्षीचा शुभारंभ झाला तो विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याने दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी. विद्यार्थी गुणगौरव सोहळा डॉक्टर शिरोडकर हायस्कूल येथे पार पडला. शिक्षण, जिद्द आणि प्रेरणेचा गौरव करणारा हा विशेष सोहळा. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक लाभले ते आपले प्रमुख पाहुणे IPS अधिकारी सौ नम्रता पाटील, ज्या आपल्या विभागीय रहिवाशी असून सर्वसामान्य घरातून येऊन IPS अधिकारी होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या विभागातून एक सर्वसामान्य मुलगी ते राष्ट्रीय सेवेतील अधिकारी हा प्रवास त्यांनी ह्या सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांसमोर मांडला. या सोहळ्यात विभागीय विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उत्सव मंडळाच्या वतीने पदक, प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देऊन कौतुक केले गेले. या शैक्षणिक उपक्रमामध्ये सुमारे 535 विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्यानंतर 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाचा उत्सव. या वर्षीही उत्सव मंडळ आयोजित आपला स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जोशात पार पडला. भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश घेऊन संपूर्ण विभागात तिरंग्याची शान मिरवली गेली. वर्षानुवर्ष या रॅलीत कार्यकर्ते आणि नागरिकांचा वाढता सहभाग म्हणजेच देशप्रेम, एकजूट आणि उत्सवाचा जल्लोष आहे. ऐका मंडळी, वारसा परंपरेचा पॉडकास्ट पर्व दुसरे. महाराष्ट्रातील सार्वजनिक उत्सव मंडळांच्या इतिहासातील पॉडकास्ट प्रसारणाचा श्री गणेशा करणाऱ्या आपल्या मंडळाने प्रसारित केलेले पॉडकास्टचे हे दुसरे पर्व दमदार, भावनिक आणि प्रेरणादायी होते. या पर्वात देखील मंडळाची अनेक न ऐकलेली अनेक रहस्य उलगडली गेली. यामध्ये मंडळासाठी झोकून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती आणि त्यांच्या आठवणींमधून मंडळ आणि पर्यायाने उत्सवाच्या परंपरेचा आवाज जनसामान्यांच्या मनापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित केला गेला. या पॉडकास्टला देखील मागच्या पर्वाच्या पॉडकास्ट प्रमाणेच गणेश भक्तांचा भरघोस प्रतिसाद लाभला. त्यानंतर सुरुवात झाली ती गणेशोत्सवाची. मागील वर्षीच्या कार्यकारिणीच्या सभेत ठरल्याप्रमाणे कार्यकारिणीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनोख्या पर्वाची सुरुवात झाली. 1977 साली आपल्या उत्सव मंडळाला आणि पर्यायाने मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला जगप्रसिद्ध केलेल्या कैलासवासी दीनानाथ वेलिंग मास्तर यांनी साकारलेली कमळावर बसलेली उत्सव मूर्ती यंदापासून पूजा मूर्ती म्हणून भाविकांसमोर दर्शनासाठी विराजमान करण्याचे ठरविले. ही मूर्ती फक्त मूर्ती नव्हती, ती होती परंपरेची ओळख, भक्तीचा चेहरा आणि लालबागच्या अभिमानाची शिखर गाथा. याच दिव्य मूर्तीला स्पर्श दिला तो तरुण मूर्तिकार पंकज पेवेकर यांनी. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवे काही देण्याचा संकल्प बाळगून यावर्षी मंडळाने पौराणिक विषयावर आधारित असे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्याचे ठरविले आणि त्याकरता सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री अमन विधाते यांची निवड करण्यात आली
आणि याच कथानकावर आधारित 22 फुटी मुंबईच्या राजाची भव्य उत्सव मूर्ती साकारण्याकरता सुप्रसिद्ध मूर्तिकार सतीश वळीवडेकर यांची निवड करण्यात आली. उत्सवारंभाची सुरुवात ही प्रथेप्रमाणे पाद्यपूजनानं झाली, जिथं प्रत्येक फुलाच्या पाकळीत मंत्रोच्चारात आणि भक्तांच्या श्वासात श्री गणेशाचं पावित्र्य जिवंत झालं. वाद्यवृंदांच्या गजरात आकाश दणाणलं. ताशांच्या ठेक्यांवर नृत्य करत, ढोलांच्या तालावर हृदय ठेका धरत होतं. ही मानवंदना फक्त सुरांचीच नव्हती, तर ती होती भक्तीची हाक आणि गणरायाला साथ. या लाखोंच्या जनसागरात अशा अद्भुत वातावरणात वरुण राजानेही आपली हजेरी लावून गणरायास एक अनोखी अशी मानवंदना दिली. गणेशोत्सवाची मंगल सुरुवात म्हणजेच मुंबईच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा. पहिल्या दर्शनाची ती झलक म्हणजे भक्तीची स्फूर्ती आणि भावनेची लाट. दरवर्षीप्रमाणे यंदाही काहीसं वेगळं होतं. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, हौशी छायाचित्रकार आणि मुंबईच्या राजाचा चाहता वर्ग यांच्या उपस्थितीत बोल 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 22 फूट वाली की जय, मुंबईचा राजाचा विजय असो या जयघोषात हा सोहळा पार पडला. त्यानंतर दिवस उजाडला तो गणेशोत्सवाचा. मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते मुंबईच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात पार पडली आणि मुंबईच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली. मंडळाने साकारलेली उज्जैनच्या महाकालेश्वर कथानकावर आधारित मूर्ती ही मंडळाच्या ऐतिहासिक परंपरेला अनुसरून होती. या उत्सवादरम्यान मंडळाच्या माध्यमातून यंदा देखील विशेष कार्यक्रम आयोजित केले गेले. पहाटेच्या वेळी उज्जैन येथील भस्म आरतीचं दर्शन गणेश भक्तांना आणि शिवभक्तांना याची देही याची डोळा अनुभवण्याचे भाग्य लाभले, ते आपल्या गणेश गल्लीत. यासोबतच 56 भोग नैवेद्य, महाकाल पालखी आणि फटाक्यांची आतिषबाजी हे विशेष आकर्षण होतेच. हे केवळ कार्यक्रम नसून आपल्या संस्कृतीची मांडणी, आपल्या संस्कारांची जपणूक आणि समाजासाठी एक सकारात्मक संदेश ठरला. शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना मंडळाने रचला एक ऐतिहासिक पाया, जिथं गणेशोत्सव हा केवळ साजरा होत नाही, तर मन जोडतो, समाज घडवतो आणि श्रद्धेला नवी दिशा दिली जाते. भाविक, मान्यवर आणि पदाधिकारी यांचं एकत्रित प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळालं. उत्सवादरम्यान भाविकांच्या कलात्मक अभिव्यक्तीला व्यासपीठ देण्यासाठी रील्स आणि व्हिडिओग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून हृदयात जपून ठेवावेत अशी उत्सवाची अनमोल क्षणांची शिदोरी मंडळाकडे कायमस्वरूपी ठेवली गेली. दिवस उजाडला विसर्जनाचा, क्षण हा निरोपाचा. परंपरेनुसार मुंबईच्या गणेश विसर्जनाचा आरंभ झाला तो आपल्या मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीने. स्थानिक कार्यकर्त्यांकडून मुंबईच्या राजाला पहिल्या पुष्पवृष्टीचा मान देऊन मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुख्य प्रवेशद्वारावर मंडळाकडून प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. पण यंदा त्याला लाभली एक वेगळीच उंची. व्यसनमुक्ती या अत्यंत संवेदनशील विषयावर आणि शिवतांडवाच्या अद्वितीय रूपात एक प्रभावी सादरीकरण साकारलं गेलं. शिवशक्तीचा वेग, तांडवाचा आवाज आणि त्यामागे दडलेला संदेश, तसेच नकारात्मकतेचा अंत आणि सकारात्मक जीवनशैलीची सुरुवात हे पाहून संपूर्ण गर्दी थक्क झाली. प्रत्येक भाविकाच्या मनात ठसला एकच संदेश: गणरायाच्या आशीर्वादानं नवा संकल्प करूया, व्यसनमुक्त समाज घडवूया. आणि मंडळानं समाज प्रबोधनाचा दीपस्तंभ रचला. यंदा आपल्या मंडळाच्या प्रसार माध्यम समितीच्या पुढाकाराने मुंबईच्या राजाची संपूर्ण विसर्जन मिरवणूक प्रथमच थेट प्रक्षेपित लाईव्ह ब्रॉडकास्ट करण्यात आली. या अभिनव प्रयत्नाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जगाच्या कानाकोपऱ्यातून आपल्या लाडक्या मुंबईच्या राजाला श्रद्धेने भावनिक वातावरणात निरोप दिला. पहिल्याच प्रयत्नात मिळालेलं यश हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीला नक्कीच प्रोत्साहन देणारे ठरले. जगभरातून आलेल्या प्रेमळ प्रतिक्रिया आणि आभार संदेशांनी मंडळास उपकृत केले. नवरात्राची सुरुवात झाली मंगलमय वातावरणात. विघ्नहर्ता आर्ट्सच्या माध्यमातून लालबागच्या मातेचा भव्य आणि मनमोहक गाभारा साकारण्यात आला. मूर्तिकार
पंकज पेवेकर यांच्या कुशल हस्तकौशल्यातून यंदा लालबागच्या मातेचं तेज, सौंदर्य आणि ममत्व एका अनुपम मूर्तीत साकारलं. प्रथेप्रमाणे मातेची स्थापना झाली आणि वातावरण भक्तिरसाने न्हालं. या उत्सवात दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि विशेष म्हणजे यंदा नवरात्रीमध्ये सुद्धा मंडळाने LED स्क्रीन उपलब्ध केली होती. त्यामुळे मंडळाला जाहिरात स्वरूपात आर्थिक सहाय्य प्राप्त होण्यास मदत झाली. विजयादशमीच्या शुभदिनी नवरात्र उत्सवात सुरू झाली संस्कार घडवणारी नवी प्रथा, सरस्वती पूजनाचा मंगल सोहळा, जिथे विभागातील लहानग्यांनी स्वतः सरस्वती मातेच्या प्रतिमेची पूजा केली. गणेश गल्ली कला संकुलच्या वतीनं आयोजित केलेली आकर्षक पुष्पवृष्टीनं विसर्जन मिरवणुकीस आरंभ झाला. वाजत गाजत आणि भक्तिपूर्ण वातावरणात मातेचा विसर्जन सोहळा भक्तांच्या मनाला भावून गेला. प्रथेप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचं भव्य आयोजन करण्यात आले होते. तत्प्रसंगी गणेशोत्सव काळात घेण्यात आलेल्या व्हिडिओग्राफी आणि रील्स स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित केले गेले. गणेशोत्सव व नवरात्र उत्सवासोबत आता मंडळाने दिवाळी सण सुद्धा साजरा करण्यास पुढाकार घेतलाय. दिवाळीच्या आनंददायी वातावरणात विभागातील लहान मुला-मुलींसाठी धावणे, स्मरणशक्ती, बटाटा शर्यत, चित्रकला तसेच प्रौढांसाठी रस्सीखेच स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या, जिथे त्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ मिळालं. तसेच परंपरा जपत गड किल्ले घडवण्याची कार्यशाळा शिवबांचे मावळे ग्रुप वडाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणि इतिहास पुन्हा लहानग्यांच्या हातून साकारला गेला. गणेश गल्लीच्या या पदपथावर आकर्षक कंदिलांची रोषणाई करून दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. आगामी गणेशोत्सवाची तयारी करताना मंडळाच्या कार्यकारिणीने उत्सव मूर्ती घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मूर्तिकार बदलण्याचा निर्णय घेतला. सखोल शोध आणि विचारांती शिल्पकार आकाश तिरमल या गुणी कलाकाराची निवड करण्यात आली. आकाश तिरमल हे केवळ मूर्तिकार नसून बहुआयामी कलाकार आहेत. संगीत, शिल्पकला, व्हिज्युअल आर्ट्स, आर्ट मॅनेजमेंट अशा अनेक क्षेत्रात त्यांनी त्यांचे सामर्थ्य सिद्ध केलेले आहे. त्यांनी सर जे महाविद्यालयातून शिल्पकलेत पदवी घेतली असून लंडन येथील कव्हेंट्री युनिव्हर्सिटीमधून शिल्पकलेत उच्च पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या 10 वर्षापासून त्यांनी मुंबईतील विविध नामांकित मंडळासाठी उंच आणि देखण्या मूर्ती घडवल्या आहेत. आता हेच कौशल्य आणि नवनिर्मितीची ऊर्जा घेऊन ते मुंबईचा राजा साकारणार आहेत. उत्सवासोबत सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून अनेक समाजोपयोगी उपक्रम करण्याची तयारी दाखवत मंडळाने दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही महारक्तदान शिबिराचं आयोजन केले, जिथे 8 नामांकित व सरकारी रक्तपेढ्यांनी सहभाग नोंदवला. रक्तदात्यांसाठी होती सुसज्ज, स्वच्छ आणि आरामदायक व्यवस्था, तर प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देऊन आभार नाही तर अभिमान व्यक्त करणारी साथ दाखवली. या उपक्रमात 2460 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे हा उपक्रम पहिल्यांदाच थेट प्रक्षेपणाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला आणि याला देखील प्रायोजकांची साथ मिळाली. आरोग्य हीच खरी संपत्ती. याच उद्देशाने लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पुढाकाराने प्रौढ वर्गासाठी खास फॅट टू फिट या बूट कॅम्पचं आयोजन गणेश गल्ली मैदानात करण्यात आलं. तंदुरुस्तीची वाटचाल गणेश गल्लीतून सुरुवात अशी भावना प्रत्येक सहभागीमध्ये निर्माण झाली. तसेच 18 जानेवारी 2025 रोजी विभागीय वर्गणीदारांसाठी मंडळाने वोकहार्ट इस्पितळाच्या सहयोगातून विभागातील प्रत्येक इमारतीसाठी फोल्डेबल स्ट्रेचर आणि प्रत्येक घरोघरी खास प्रिव्हिलेज कार्डचे वितरण करण्यात आले. कार्डच्या माध्यमातून विभागीय रहिवाशांना विशेष सवलतीत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. शिका आणि कमवा या धर्तीवर डिजिटल मार्केटिंग आणि फोटोग्राफी या कोर्सेसच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. सदर उपक्रम हा सर्वांसाठी खुला होता व त्यामध्ये बऱ्याच तरुणांनी सहभाग घेतला होता. सदर उपक्रम हा सरकार मान्य कोर्स अंतर्गत समाविष्ट होता आणि विशेष म्हणजे या उपक्रमामुळे सहभागी तरुणांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली. आधुनिक जगात टिकायचं आहे
तर डिजिटल व्हावंच लागेल, असे मत मंडळाच्या शैक्षणिक समितीने मंडळाच्या कार्यकारिणी समोर मांडले. याच संकल्पनेतून लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने धनतेरेस कार्यालयात एक अत्याधुनिक सुसज्ज संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं, जिथे MSCIT, ॲडव्हान्स एक्सेल, टॅली, अगदी AI पर्यंतचं ज्ञान विभागीय वर्गणीदार विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतीसह असून इतर सर्वांसाठी अल्पदरात उपलब्ध केले. याच ज्ञानप्रबोधनाच्या प्रवासात जोडला गेला आणखीन एक आरोग्य सेवेचा अध्याय. 2 फेब्रुवारी 2025 रोजी मंडळाच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आणि चष्मा वितरण उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमात 600हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला व त्यातील मोतीबिंदू सदृश्य रुग्णांवर दिनांक 5 व 8 फेब्रुवारी 2025 रोजी सर JJ रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली गेली. प्रसार माध्यम समितीच्या संकल्पनेने व उत्सव मंडळाच्या पुढाकाराने भारतीय कला संस्कृतीचा सन्मान करणारा आणि कलाकारांना वाव देणारा मुंबईचा राजा आर्ट फेस्टिवल या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री अच्युत पालव आणि विभागीय लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते झाले. या 2 दिवसांच्या कार्यक्रमात JJ आर्टचे विद्यार्थी आणि विविध कला क्षेत्रातील कलाकारांनी सहभाग नोंदविला. मुख्यत्वे हा कार्यक्रम निशुल्क आयोजित करण्यात आला होता. मूर्तिकला, शिल्पकला, हस्तकला, छायाचित्रण अशा विविध क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी आपल्या कलेची प्रात्यक्षिकं सादर केली. शिवरायांचे 8वे रूप यावर आधारित भव्य ऐतिहासिक शस्त्र कलादालन उभारण्यात आले आणि शिवकालीन इतिहासाला नव्याने उजाळा मिळाला. या अविस्मरणीय कार्यक्रमात मराठी चित्रपटांचे प्रमोशन तसेच सुप्रसिद्ध कलाकार मंडळी यांच्या उपस्थितीने या कलापर्वाने यशाची नवी उंची गाठली. गिरणगाव या संकल्पनेवर आधारित या आर्ट फेस्टिवलने कला संस्कृतीला आपल्या या गिरणगावाला नावलौकिक प्राप्त करून दिला आणि कलाकारांना नवे स्वप्न पाहण्याची ऊर्जा दिली. दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम हे देखील कला रसिकांचे मनोरंजन व दाद मिळवून गेले. विशेष म्हणजे सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये आर्ट फेस्टिवल आयोजित करणारे आपले पहिले मंडळ असून केवळ 20 दिवसात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या पवित्र आणि शुभ प्रसंगी मुंबईचा राजा मंडळाने मुख्य प्रवेशद्वाराजवळ हिंदू नववर्ष स्वागताचे आयोजन केले. तत्प्रसंगी आयोजित ढोल ताशांच्या गजरात गिरणगाव शोभायात्रेचे व हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेगवान आणि धावपळीत आयुष्यात आपल्या शरीराची काळजी घेणं हेच खरे धन आहे. ग्लेनिगल हॉस्पिटलचे अनुभवी डॉक्टर भरत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमातून किडनीसह संपूर्ण आरोग्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले गेले. हा कार्यक्रम जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रबल संदेश देत प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली. शरीर आणि मनाची काळजी घेणं म्हणजेच खरी संपत्ती मिळवणं ही जाणीव या कार्यक्रमाने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवली. उन्हाळी सुट्टीचं औचित्य साधून मंडळाच्या वतीनं दिनांक 5 मे ते 11 मे या दरम्यान लहानग्यांसाठी क्रीडांगण या क्रीडा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य व संस्कार आणि परंपरा जपण्याचा मंडळानं प्रामाणिक उद्देश साध्य केला. या शिबिरात 200 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मल्लखांब, जिम्नॅस्टिक, लाठीकाठी या क्रीडा प्रकारासोबत संस्कार वर्गाचेही शिक्षण घेतले. मंडळाच्या वतीनं सहभागी विद्यार्थ्यांना दररोज पौष्टिक आहार दिला गेला. तसेच शिबिर समारोप सोहळ्यादरम्यान प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन कौतुक केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर पुढे प्रौढांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यदायी उपक्रम म्हणून तज्ज्ञ डॉक्टर सुनील दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली 1 दिवसीय ॲक्युप्रेशर शिबिर घेण्यात आले, ज्यामध्येही नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. उत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक, आरोग्य, क्रीडाविषयक उपक्रमांची दखल नामांकित सामाजिक संस्थांनी घेतलेली आहे. प्रामुख्याने वोकार्ट हॉस्पिटल यांच्या वतीने मंडळाच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच मंडळाच्या आपत्कालीन समितीच्या
सुसज्ज नियोजनामुळे यंदा देखील मंडळास FSAI या संस्थेच्या वतीने सुरक्षित मंडळाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या प्रवाहात 98व्या वर्षात पाऊल टाकते केवळ एका उत्सवाचं नव्हे तर शतक महोत्सवाचं स्वप्न उराशी बाळगून उत्सवापलीकडे विचार, सजगतेपलीकडे कृती आणि समाजसेवेच्या वाटेवर न थकता चालण्याची जिद्द, हेच आमचं ब्रीद, हाच आमचा ध्यास. यावर्षी आपल्या मंडळाने घेतलेला प्रत्येक उपक्रम, मग तो आरोग्य शिबिर असो, लहानग्यांचं क्रीडा शिबिर, गड किल्ल्यांचं प्रशिक्षण शिबिर, रक्तदानाचा महायज्ञ, या प्रत्येक कृतीत एकच भावना होती: समाजासाठी, संस्कृतीसाठी आणि भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी. हे सगळं शक्य झालं कार्यकारिणीच्या दूरदृष्टीत होती दिशा, कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वात होता उमेद, रहिवाशांच्या विश्वासात होती शक्ती आणि प्रायोजकांच्या सहकार्यात होती सोबत. आता उराशी एकच संकल्प आहे: प्रत्येक दिवस असावा प्रेरणादायी, कारण उत्सव हे केवळ काही दिवसांचं नाही, तर तो असतो संस्कृतीचा, संवेदनांचा, समाजसेवेचा अखंड उत्सव. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने 97 वर्षांच्या प्रवासात केवळ गणेशोत्सव साजरा केला नाही, तर संस्कारांचा वारसा जपला, समाज प्रबोधनाचं दीप प्रज्वलित केलं आणि सेवेच्या वाटेवर विश्वासाची वाटचाल केली. आज जेव्हा आपण शतक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, तेव्हा प्रत्येक उपक्रम, प्रत्येक कार्यक्रम हा त्या शतक महोत्सवाचाच एक भाग आहे. म्हणूनच हे केवळ एक वर्ष नाही, तर हा आहे एक संकल्प. म्हणूनच या प्रवासात प्रत्येक जण आपापल्या क्षमतेने, आपापल्या पद्धतीने सहभागी व्हावा. कारण शतक वर्ष ही केवळ एक मोठी संख्याच नाही, ती आहे आपल्या सर्वांच्या समूह सामर्थ्याची ओळख. आपण सगळे एकत्र आलो तर एक नवीन अध्याय लिहिता येईल, जिथे 1928 पासून सुरू झालेल्या या सेवेच्या वेलीवर आता विश्वासाची, सेवाभावेची आणि संस्कृतीची फुले उमलतील. चला तर मग सज्ज होऊया 98वे वर्ष साजरे करण्यासाठी. या प्रवाहाला कधीही थांबू देऊ नका, कारण हा उत्साह आणि एकजुटता हीच आपली खरी ओळख आहे. मुंबईच्या राजाच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया की हा तेजस्वी उत्सव अखंडित राहो आणि आपले मन सदैव एकत्र येऊन आनंदाने भरून जावो. चला एकत्र येऊन या गौरवशाली प्रवासाचा नवा अध्याय लिहूया. मुंबईच्या राजाचा विजय असो.